राष्ट्रवादीची एवढी ॲलर्जी आहे की कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावरती उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलंय. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं देखील तानाजी सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तानाजी सावंत यांचं ऐकण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलं बरं अशी विनंती अजितदादांना करणार असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाल्यात. आता आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं महायुतीचं आरोग्य धोक्यात आलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. हाडामासाचा शिवसैनिक कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही. शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव काहीच होत नाही. जसं ॲलर्जी म्हणतोय पुढे खाली उलट्या वेळा चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सहन होत नाही. ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही. जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे आता तू असं कर बापाला थोडा जम दिला की नीट झाला होत नाही. ते खरं तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही. माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं. आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत. आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाही तर आम्ही तर बाहेर पडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.